श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. 10वी-12वी बोर्डाचे वेळापत्रक बदलले, जाणून घेऊयात याविषयी संपूर्ण माहिती. तर बघता एक सेकंड लागतो, लाईक करत चला आणि 10वी-12वीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. या ठिकाणी तुम्हाला बोर्डाचे सर्व MP प्रश्न, प्रश्नपत्रिका आणि इतर सर्व काही नोट्स मिळतील. तसे आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपला देखील तुम्ही जॉईन करू शकता. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा आता जवळ आलेल्या आहेत. त्यातच आता एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे, ती म्हणजे 10वी-12वी बोर्डाचे परीक्षेचे वेळापत्रक बदलले का, हा एक मोठा प्रश्न आहे. नेमका अशी काय बातमी आहे याविषयी आपण माहिती बघूयात. राज्यात निवडणुकीमुळे 10वी-12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, सचिन अहिर यांची सभागृहात मागणी. बघा, सर्वात मोठी अपडेट आहे, याविषयी आपण माहिती बघणार आहोत. नेमका आता 10वी-12वीच्या परीक्षेत तुम्हाला माहिती आहे की फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहेत. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून आणि 10वीची 20 फेब्रुवारीपासून. त्याआधी परीक्षा आहेत तोंडी परीक्षा जानेवारी 23 पासून 12वीच्या आणि फेब्रुवारीपासून 10वीच्या. आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता याच्यामध्ये राज्यात ज्या निवडणुका होणार आहेत, आता तुम्हाला माहिती आहे की आत्ताच नगरपंचायतच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुका या जवळपास फेब्रुवारी-मार्चमध्ये होतील आणि याचा काही परिणाम होईल. याच्यामुळे 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात याव्यात, अशा प्रकारची मागणी सचिन अहिर यांनी केलेली आहे. आता यावर काय निर्णय झालेला आहे याची माहिती आपण घेऊयात. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावे ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. आता काय निर्णय झाला आहे, सरकार काय बोललंय, बोर्ड काय बोललंय, याविषयी आपण माहिती बघूयात. तर बघा, संपूर्ण राज्यभर निवडणूक होणार असून त्याचा परिणाम 10वी-12वी परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. यामुळे परीक्षा पुढे ढकलता यावेत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी केलेली आहे. विधान परिषदेमध्ये त्यांनी बोलताना ही मागणी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, तुम्हाला काय वाटतं की निवडणुकीचा प्रभाव हा परीक्षेवर होऊ शकतो का, आणि परीक्षेचं वेळापत्रक बदललं पाहिजे का, परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजेत का, सचिन अहिर यांची मागणी योग्य आहे का? आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. त्यांनी काय सांगितलं बघा, आताच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, काही दिवसात जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. यातच 10वी-12वी परीक्षेच्या देखील फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहेत. गावागावात प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. यामुळे एकंदरीत जे वातावरण आहे याचा परिणाम परीक्षा आणि शिक्षणावर होऊ शकतो. म्हणून माझी विनंती आहे की शासनाने याबद्दल एक कार्यक्रम ठरवावा, कारण आता आचारसंहिता लागू झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर निवडणुका होणार आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकतो आणि पवित्र बोर्डाची देखील शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय वाटतं की 10वी-12वी परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजेत का? कमेंटमध्ये कमेंट करा. सचिन अहिर यांची मागणी योग्य आहे का? आणि तुम्हाला सांगतो की या चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा. सर्व अपडेट्स, लेटेस्ट अपडेट्स, सरकारी योजना, सरकारी नोकरी याप्रमाणे 10वी-12वीच्या सर्व अपडेट्स, प्रश्नपत्रिका, नोट्स इथे भेटणार आहेत. चॅनलशी कनेक्ट करा. परत भेटूयात नवीन अपडेट्ससोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.